नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कधी कधी आपल्या आवडतीची भाजी असते पण आपली ती खाण्याची इच्छा नसते. तर कधी कधी आपल्या आवडीची भाजी नसते, तर कधी कधी भाजीच नसते. मग अशा वेळेस काय करायचं, मस्त असं चमचमीत लोणचं घ्यायचं आणि मस्त 2-3 पोळ्या दाबून टाकायच्या. तर चला मित्रांनो, असं चमचमीत लोणचं कसं काय बनवायचं त्याची रेसिपी बघूया. सर्वात अगोदर 20 लिंबू होते माझ्याकडे. 20 लिंबू घेतले, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले, मग पुसून घेतले. मग त्यानंतर त्याच्या फोडी केल्या. फोडी केल्यानंतर मग त्याच्यातल्या सर्व बिया काढून घेतल्या. बिया व्यवस्थित चेक करून घ्यायच्या, त्याच्यात एक पण बी राहायला नको, कारण बी जर राहिली तर ते लोणचं कडू लागतं. त्यानंतर सगळ्या बिया काढून घेतल्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटायला घेतलं. आता वाटताना तुम्ही जाड किंवा बारीक, तुम्हाला एकदम बारीक पण करू शकतात किंवा थोडं जाड राहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, कारण मिक्सरमध्ये ते जास्त बारीक होत नाही. तर त्याच्यामुळे तुमच्याकडून झालं तर नक्कीच तुम्ही बारीक करू शकता. त्यानंतर मी इथे थोडं जाड बारीक कापून घेतलं. त्यानंतर थोडा गूळ कापून घेतला. गूळ कापल्यानंतर जे मिश्रण होतं ते आपण याच्याने वाटीने मोजून घेतलं. की मोजलं याच्यासाठी, कारण कसं आहे की जर ते 1 वाटी जर असलं तर त्याच्यामध्ये 2 वाटी साखर किंवा गूळ टाकायचा. त्यानंतर जर ते 2 वाटी असलं तर 4 वाटी गूळ टाकायचा, म्हणजे असं त्याचं प्रमाण असतं. तर तुम्ही गूळ किंवा साखर दोन्ही कशातही करू शकता. आता माझ्याकडे गूळ अर्धा होता, अर्धी साखर होती, त्याच्यामुळे मी त्यात साखर पण टाकली. त्यानंतर त्यात टाकलं तिखट, मीठ आणि मग ते सगळं एकजीव करून घेतलं. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये ते सर्व मिश्रण टाकलं आणि मग छान मस्त उकळी येऊ दिली. छान त्याला शिजू दिलं. जोपर्यंत एक तारी पाक येत नाही तोपर्यंत चांगलं शिजू द्यायचं. मग ते शिजलं, मग काय झालं, मस्त आपलं लोणचं तयार. थंड झाल्यानंतर मी भरणीत भरलं. मग काय, करून बघा आता तुम्ही पण कशी वाटते तुम्हाला रेसिपी. कसा छान कलर आलाय बघा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.